गणेशोत्सव के पूर्व मंगलवार को राज्य परिवहन निगम के कर्मचारियों की हड़ताल के कारण एसटी पर ब्रेक लग गया है। अपनी मांग को लेकर कर्मचारी अचानक हड़ताल पर जाने से एसटी बसों के पहिए थम गए हैं। एसटी कर्मचारियों द्वारा अपनी विभिन्न मांगों को लेकर बुलाई गई हड़ताल का आज दूसरा दिन है। धुले जिले में 100% एसटी कर्मचारी हड़ताल पर गए हैं। जिले के 3000 से ज्यादा कर्मचारी इस हड़ताल में शामिल हुए हैं और कल से एक भी बस धुले आगर से बाहर नहीं निकल पाई है, जिसके कारण गणेशोत्सव सहित विभिन्न गतिविधियों के लिए गांव से बाहर जाने वाले नागरिकों को काफी परेशानी झेलनी पड़ रही है। दूसरी ओर नागरिकों को निजी वाहनों से गांव के बाहर जाना पड़ रहा है। इस हड़ताल से परिवहन निगम को लाखों रुपए का नुकसान भी हो रहा है। आज धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस असून स्वयंस्फूर्तीने लोक कर्मचारी हे धरणे आंदोलनात उतरलेले असून कालही एकही फेरी निघाली नाही। आजही सकाळपासून 5 वाजेपासून एकही फेरी धुळे आगारातून सुटलेली नाही। कर्मचारी हे स्वयंस्फूर्तीने उतरलेले असून आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत निर्णयावर ठाम आहेत। आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी 7 वाजेची बैठक लावलेली आहे। त्या बैठकीत तोडगा निघणं अपेक्षित आहे आणि आम्हाला प्रवाशांचे हाल होऊ नये ही काळजी मंत्रालयातील पुढाऱ्यांपेक्षा जनतेची सेवा करणं आमचं अधिक कर्तव्य आहे हे आम्ही जाणून आहोत। परंतु नाविलाज म्हणून आमचे 2016 पासून राहिलेल्या मागण्या या पूर्ण करू शकत नाही सरकार आणि आम्ही नवीन काही मागत नसून आमचं जे हक्काचं घेणं आहे ते मागत आहे। सरकार एकीकडे खिरापती सारखे वाटप करतंय दुसऱ्या डिपार्टमेंटला, मात्र एसटीच्या कर्मचाऱ्याचा हक्काचं राहिलेलं असून ते सुद्धा द्यायला तयार नाही आणि त्याला फक्त बोटाने खेळवलं जातंय आणि राजकारण केलं जातंय। राजकारणा पलीकडे जाऊन आमची विनंती आहे की कुठल्याही पक्षाने आमच्याशी राजकारण न करता एसटीच्या कर्मचाऱ्याचा जे हक्काचं आहे ते द्यावं। ज्याप्रमाणे हक्काने सरकार आमचा वापर करून घेतं, कुठल्याही अनाकोनी परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यालाच वापरलं जातं, त्याप्रमाणे हक्काने त्यांचं घेणं सुद्धा सरकारने द्यावं ही आमची कळकळीची विनंती।